आपण प्रियाज किचनमध्ये आहोत. प्रिया जाधव मॅडम आज पुरणपोळी बनवणार आहेत आणि आपण पुरणपोळी शिकूया त्याच्याकडून. छोटासा गोळा घ्यायचा. थोडंसं हे आपली कणिकच आहे गव्हाच्या पिठाची, आणि प्रिया मॅडम जसं त्या कणिकेचं त्याला मराठवाड्यात उंडा म्हणतात. उंडा. प्रिया आता उंडा बनवायला लागली आहे. त्याच्यामध्ये ती आता पुरण भरणार. हे पुरण जे असतं ते हरभऱ्याच्या डाळीचं, गुळाचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी बडीशेप वगैरे घातलेली असं एक मिश्रण आहे. हे बघा, अशा रीतीने हा उंडा तयार होतोय. पुरणाचा उंडा मोदकासारखाच दिसतो बरोबर. असं हे पुरणाचं स्टफिंग झाल्यानंतर आता ते लाटायचं आहे. मराठवाड्यात पुरणपोळी किंवा चपाती लाटण्यासाठी पोळपाटावर कापड ठेवायची पद्धत आहे, जेणेकरून त्यांची ती पुरणपोळी किंवा चपाती ही पटकन सरकली जाईल. फार जास्त पीठ वापर होत नाही तिथे. तर आता बघा, प्रियाने हे अक्षरशः अर्ध्या मिनटाच्या आतच तिची पुरणपोळी लाटलेली आहे. आणि आता बघूया की ही तव्यावर कसे टाकतात आणि ती पुरणपोळीचं भाजण्याची स्टाईल नेमकी काय आहे ती. आधी थोडंसं तेल तव्यावरती टाकून घ्यावे. तोच तेलाचा हात थोडासा पुरणपोळीवर लावला आणि आता तवा भाजलाय असा अंदाज आल्यानंतर पुरणपोळी तव्यावर टाकली गेलेली आहे. आणि इकडे ताबडतोब दुसरा उंडा करण्यासाठी प्रिया मॅडमांचा हात आता दुसरा उंडा आणि करण्यात आणि आधीची पोळी भाजण्यात दोन्हीकडे व्यस्त आहे. तर नवीन उंडा बनवण्यासाठी त्याने पुरणाचा एक मोठा गोळा घेतलेला आहे. चपातीचं पीठ फार क्वचित आणि पुरणाचा गोळा थोडासा जास्त, असं हे कॉम्बिनेशन. तिकडे पुरणपोळी जवळपास तयार झालेली आहे. इकडे हा उंडा तयार झालेला आहे. अशा रीतीने ही पुरणपोळी तयार झालेली आहे. पुरणपोळी सध्या फाटलेल्या अवस्थेत आहे, पण काही हरकत नाही, त्याला रिपेअर करता येतं. प्रिया मॅडमने रिपेअर केलेली आहे ती पुरणपोळी. रिपेअरिंगमध्ये हुशार आहेत त्या एकदम. त्याला असा फोल्ड मारायचा आणि पटकन उलटून ती पुरणपोळी आता तिच्या घरात जाणार आहे. पुरणपोळीचं घर म्हणजे टोपलं.